ओके. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया 30 एप्रिलच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. ओके. तर फर्स्ट न्यूज आहे की शारजा गर्ल्स ब्रांचच्या जे अवर ओन इंग्लिश हायस्कूल आहे, ओके, त्यातल्या जे टीचर आहे जीना जस्टिस यांना कॅम्ब्रिज डेडिकेटेड टीचर्स अवॉर्ड मिडल ईस्ट अँड नॉर्थ आफ्रिका यांनी 2024च्या कॅम्ब्रिज डेडिकेटेड टीचर्स अवॉर्ड जे आहे त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. कोणाला? जीना जस्टिस यांना. ओरिजिनली ज्या जस्टिस ज्या आहे त्या केरळच्या तिरुवनंतपुरमच्या आहे. त्यांनी ते कुठे वर्क 2005 पासून ते UAE मध्ये वर्क करत आहे, काम करत आहे. ओके. आणि त्यांचे जे आउटस्टँडिंग मेंटरशिप आणि डेडिकेशन आहे, डेडिकेशन टू चॅरिटी, याच्या त्यांना रेकॉग्नाइज करण्यात येते. ओके. त्यांच्या आउटस्टँडिंग मेंटरशिप आणि डेडिकेशन टू चॅरिटी यांच्यावरनं त्यांना रेकॉग्नाइज करण्यात येते. तर काय आहे कॅम्ब्रिज डेडिकेटेड टीचर्स अवॉर्ड? बघूया. हा आहे एक ग्लोबल कॉम्पिटिशन आहे. ओके. द कॅम्ब्रिज डेडिकेटेड टीचर्स अवॉर्ड हा एक ग्लोबल कॉम्पिटिशन आहे ज्यांचं एक्सेप्शनल प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल टीचर्सला ऑनर करण्यात येते. त्यामध्ये जे स्टुडंट्स, पॅरेंट्स आणि पियर्स म्हणजे जसे आपले कलिग्स आहे, सेम लेवल्सवर जे असतात त्यांना पियर्स म्हणत असतात. तर स्टुडंट्स, पॅरेंट्स आणि जे पियर्स आहे ते काय करत असतात? टीचरला नॉमिनेट करत असतात, ज्यांचा कशामध्ये एज्युकेशनल जर्नीमध्ये एक सिग्निफिकंट इम्पॅक्ट आहे, त्यांना ते नॉमिनेट करत असतात. स्टुडंट, पॅरेंट्स आणि पियर्स. ओके. तर हे सगळं आहे कशाबद्दल? कॅम्ब्रिज डेडिकेटेड टीचर्स अवॉर्ड. स्टुडंट, पॅरेंट्स आणि पियर्स नॉमिनेट करत असतात टीचर. सोबतच हा एक ग्लोबल कॉम्पिटिशन आहे आणि ज्यांचं एक्सेप्शनल प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल टीचर्सला हे ऑनर करण्यासाठी देण्यात येतो हा अवॉर्ड. ओके. आणि कोणाला मिळालेला आहे तो? 2024 मध्ये जीना जस्टिस यांना देण्यात आलेला आहे. आणि त्या ओरिजिनली आहे केरळ तिरुवनंतपुरमच्या आणि 2005 पासून त्या UAE मध्ये काय करत आहे? वर्क करत आहे. ओके. ही झाली न्यूज. नेक्स्ट बघूया आता. ओके. नेक्स्ट आहे जे इंडियन कॉन्टिजंट आहे त्यांनी 8 मेडल पटकावलेले आहे. कुठे? आर्चरी वर्ल्ड कप शंघाई मध्ये जे आर्चरी वर्ल्ड कप झालेलं तिथे इंडियन कॉन्टिजंटनी 8 मेडल हे पटकावलेले आहे. त्यांना 8 मेडल हे मिळालेले आहे इंडियन कॉन्टिजंटला. तर कोणाकोणाला मिळालेले आहे बघू. तर इंडियन कॉन्टिजंट त्यांनी जिंकलेले आहे 8 मेडल, ज्याच्यामध्ये 5 गोल्ड आहे, 2 सिल्वर आहे आणि 1 ब्रॉन्झ आहे. जे कुठे झालेलं? आर्चरी वर्ल्ड कप शंघाई मध्ये झालेलं तिथे. ओके. तर एक ट्रायो आहे, इंडियन ट्रायो. धीरज बोमादेवरा, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांनी ऑलिम्पिक चॅम्पियन्स जे आहे, साऊथ कोरियाचे ऑलिम्पिक चॅम्पियन्स यांना मागे टाकून काय केलेलं आहे? मेन्स टीम इव्हेंट मध्ये 5th गोल्ड जे आहे ते मिळवलेलं आहे. आणि हा जो आहे वर्ल्ड कप फिनाले मधला जो इंडियन मेन्स रिक्युअर टीम जे आहे त्यांचा हा काय आहे? फर्स्ट एव्हर अवॉर्ड मिळालेला आहे त्यांना आर्चरी पॉवर हाऊस मध्ये. ओके. फर्स्ट एव्हर ट्रम्प आहे हा, जो इंडियन मेन्स रिक्युअर टीमला ओव्हर द आर्चरी पॉवर हाऊस इन वर्ल्ड कप फिनाले. तर नेक्स्ट जे आहे बूस्ट काय होणार आहे? त्यामुळे इंडियाज प्रॉस्पेक्ट फॉर सिक्युरिंग अ बर्थ इन द अपकमिंग पॅरिस ऑलिम्पिक. जे अपकमिंग पॅरिस ऑलिम्पिक आहे त्यामध्ये आता ज्यांना हे अवॉर्ड मिळालेले आहे, ज्यांना मेडल्स मिळालेले आहे, त्यांनी त्यांचं बर्थ काय सिक्युअर केलं आहे. म्हणजे त्यांनी त्यांची प्लेस तिथे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आता सिक्युअर केलेली आहे. तिथे ते आता कॉम्पिट करू शकतात. आणखी बघूया तर जे वुमेन्स रिक्युअर इंडिव्हिज्युअल इव्हेंट होता त्यामध्ये इंडियाची दीपिका कुमारी
यांना काय मिळालेलं आहे, सिल्वर मिळालेलं आहे. ओके, तर जे एशिया गेम्स चॅम्पियन्स जे आहे लिम सियोन साऊथ कोरियाच्या, तर त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना गोल्ड मिळालं तर त्यामध्ये, आणि यांना सिल्वर सोबत सेटलिंग करण्यात आली आहे, म्हणजे सिल्वर त्यांना मिळालेला आहे. कोणाला? दीपिका कुमारीला. त्याच्या आधी एशियन गेम्स चॅम्पियन ज्योती सुरेखा वेन्नम यांनी 4th गोल्ड जे आहे ते वुमेन्स कंपाऊंड मध्ये इंडिव्हिज्युअल सेक्शन मध्ये त्यांना मिळालेला. ओके, वाईल प्रियांश यांना काय मिळालेलं, वर्ल्ड कप सिल्वर इन मेन्स इंडिव्हिज्युअल कंपाऊंड सेक्शन मध्ये. ओके, तर हे झाले असे 5 गोल्ड मिळालेले, सोबतच 2 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ मेडल असे सिक्युअर केलेले आहे, मिळालेले आहे कोणाला, इंडियन कॉन्टिजेंट. आणि जे शंघाई मध्ये काय झालेलं, आर्चरीचं आर्चरी वर्ल्ड कप जे झालेलं त्यामध्ये. ओके, असे टोटल 8 मेडल्स मिळालेले आहे. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट जी न्यूज आहे, पाकिस्तान फॉरेन मिनिस्टर इशक दर यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ डेप्युटी प्राईम मिनिस्टर म्हणून. बघूया, पाकिस्तानचे फॉरेन मिनिस्टर इशक दर यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे कंट्रीचा डेप्युटी प्राईम मिनिस्टर म्हणून. ते 73 इयर्सचे आहे, दर 73 इयर्सचे आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे, आणखी वेटरन पॉलिटिशियन होते. ओके, आणि बिलॉंग्स टू प्राईम मिनिस्टर शहबाज शरीफ पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज पार्टीला ते बिलॉंग करतात. ओके, त्यांनी आणखी कुठे सर्व्हिस दिलेली आहे, ते होते फायनान्स मिनिस्टर होते. 2 प्रिव्हियस जे गव्हर्नमेंट होत्या तिथे ते, त्यामध्ये त्यांनी फायनान्स मिनिस्टर म्हणून पण सर्व्हिस दिलेली आहे. नेक्स्ट आहे बघू, आणि हे पहिल्यांदा नाही झालेलं आहे की डेप्युटी प्राईम मिनिस्टर काय झालेले आहे, अपॉइंट झालेले आहे, पहिल्यांदा नाही झालेले आहे. याआधी पण चौधरी परवेज इलाही यांनी सर्व्हिस दिलेली आहे ऍज अ डेप्युटी प्राईम मिनिस्टर म्हणून. त्यांचा टेन्युअर जो होता तो होता 25 जून 2012 पासून तर 29 जून 2013 पर्यंत त्यांचा टेन्युअर होता आधी. ओके, आणि फर्स्ट टाइम नाही आहे की ज्यांना डेप्युटी प्राईम मिनिस्टर अपॉइंट करण्यात आलेले आहे. आधी पण चौधरी यांना करण्यात आलेलं होतं, आणि आता कोणाला करण्यात आलेला, इशक दर यांना. इलाही जे आहे ते करंटली प्रेसिडेंट आहे पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ याचे, आणखी काय ते जेलमध्ये आहे, त्यांच्यावर काही करप्शनचे एलिगेशन्स होते त्यामुळे ते जेलमध्ये आहे आता. ओके, आणि करंटली ते प्रेसिडेंट आहे पाकिस्तान तेहरीक ए इन्साफचे. ओके, हे झालं कशाबद्दल की पाकिस्तानचे फॉरेन मिनिस्टर जे आहे इशक दर यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे डेप्युटी प्राईम मिनिस्टर म्हणून पाकिस्तान. नेक्स्ट न्यूज आहे, हुंडाई मोटर्स साऊथ कोरियाची जी टॉप कार मेकर आहे हुंडाई मोटर, आणि त्याची ॲफिलिएट किया म्हणजे त्यांची सहयोगी जे किया आहे यांनी काय केलेलं आहे, अग्रीमेंट केलेलं आहे विथ बैडू, जी चायनाची काय आहे टेक जायंट आहे, यांच्यासोबत चायनाची टेक जायंट आहे बैडू, यांच्यासोबत अग्रीमेंट केलेलं आहे हुंडाई मोटर्स आणि कियानी. कशासाठी केलेलं आहे, टू डेव्हलप टेक्नॉलॉजीज फॉर कनेक्टेड कारच्या टेक्नॉलॉजीला डेव्हलप करण्यासाठी हा करार झालेला आहे. आता 2 साऊथ कोरियन कार मेकर्स आणि बैडू काय करणार आहे, विल जॉईन हँड, म्हणजे ते एकत्र येणार आहे. त्याच्यामध्ये काय इन्क्लूड राहणार आहे, इन्क्लुडिंग कनेक्टिव्हिटी अँड सेल्फ ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजी. तर या MOU मध्ये, या अग्रीमेंट मध्ये जे साईन झालेला कुठे, बीजिंग मध्ये, तर त्यामध्ये काय इन्क्लूड आहे, कनेक्टिव्हिटी आणि सेल्फ ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजी. सोबतच हुंडाई आणि किया काय करणार आहे, जे बायडूज, ओके बायडूज काय आहे, एक टेक जायंट आहे, म्हणून हुंडाई आणि किया काय करणार आहे, त्यांचं स्मार्ट क्लाउड कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी आहे त्याला युटिलाइज करणार आहे. कशा करता, टू ऍड्रेस बीजिंग एनहान्सिंग डाटा रेग्युलेशन्स रिपोर्ट्स
योहांग न्यूज एजन्सी. ओके, तर जे योहांग न्यूज एजन्सी आहे यांनी रिपोर्ट दिलेली आहे की जे बायडूचं स्मार्ट क्लाउड कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी आहे ते हुंडाई आणि किया युटिलाइज करणार आहे. कशाकरता? टू ऍड्रेस बीजिंग एनहान्सिंग डाटा रेग्युलेशन. तर हा ऍग्रीमेंट कशामुळे झालेला आहे? जे ग्रोईंग मार्केट आहे फॉर कनेक्टेड कार्स चायनामध्ये, तर यामुळे हा ऍग्रीमेंट काय आहे पुढे आलेला आहे, म्हणजे ग्रो झालेला आहे, म्हणजे तो ऍग्रीमेंट झालेला आहे. मेन मुद्दा हा आहे. हुंडाई आणि किया काय आहे? हॅव बीन वर्किंग क्लोजली विथ बायडू सिन्स 2014. तर 2014 पासून हुंडाई आणि किया जे आहे ते क्लोजली वर्क करत आहे बायडू सोबत. कशासाठी? इन्क्लुडिंग द डेव्हलपमेंट ऑफ व्हॉइस रेकग्निशन टेक्नॉलॉजी. व्हॉइस रेकग्निशन टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंट करता 2014 पासून हुंडाई आणि किया जे बायडू सोबत काय करत आहे? क्लोजली वर्क करत आहे. हे झालं कोणाचा ऍग्रीमेंट झालेला आहे? हुंडाई किया आणि कोणासोबत केलेला? त्यांनी बायडू सोबत केलेला. बायडू काय आहे? एक चायनाची टेक जायंट कंपनी आहे. ओके, बघूया आता नेक्स्ट आहे अदानी ग्रुपचं विझिंगम पोर्ट आहे, जे की कुठे आहे? केरलामध्ये. ओके, त्यांनी काय केलेलं आहे? तर शिपिंग मिनिस्ट्रीनी टू ऑपरेट ॲज इंडियाज फर्स्ट ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणून त्यांना अप्रुव्हल दिलेला आहे. कोणी? म्हणजे त्यांनी रिसिव्ह केलेलं आहे. अदानी ग्रुपचं जे विझिंगम पोर्ट आहे केरलामध्ये, त्यांनी रिसिव्ह केलेला आहे अप्रुव्हल. कोणी अप्रुव्हल दिलेला आहे त्यांना? शिपिंग मिनिस्ट्रीनी त्यांना अप्रुव्हल दिलेला आहे. कशाकरता? टू ऑपरेट ॲज इंडियाज फर्स्ट ट्रान्सशिपमेंट पोर्ट. ओके, आणि हे काय होणार आहे? इंडियाज फर्स्ट फुल फ्लेज डीप वॉटर ट्रान्सशिपमेंट पोर्ट आहे हे होणार आहे. ओके, दिस विल बी इंडियाज फर्स्ट फुल फ्लेज डीप वॉटर ट्रान्सशिपमेंट पोर्ट. तर काय होणार आहे त्यामध्ये? आता ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणजे काय आहे? जे ट्रान्झिट हब आहे, वेअर काय होणार आहे? तिथे कार्गो जे आहे, जे पण कार्गोज असतात ते एका शिपमधनं दुसऱ्या शिपमध्ये ट्रान्सफर केल्या जाईल आणि त्यांच्या फायनल डेस्टिनेशनवर पाठवल्या जाईल. ओके, हे असते काम ट्रान्सशिपमेंटचं. तर ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणजे काय आहे? एक ट्रान्झिट हब आहे. ते तिथे काय होईल? जे कार्गोज आहे ते एका शिपमधनं दुसऱ्या शिपमध्ये ट्रान्सफर केल्या जाईल आणि त्यांच्या फायनल डेस्टिनेशनवर पाठवल्या जाईल. हे काय आहे? वर्ल्ड बिगेस्ट ट्रान्सशिपमेंट पोर्ट्स कुठे कुठे आहे? सिंगापूरमध्ये, शांघाई, शेंझेन, बुसान आणि हाँगकाँग. तर जे वर्ल्डचे जे बिगेस्ट ट्रान्सशिपमेंट पोर्ट्स आहेत ते सिंगापूर, शांघाई, शेंझेन, बुसान आणि हाँगकाँग मध्ये आहे. तर हे काय करेल? आता हे पोर्ट काय करेल? जे वर्ल्ड लार्जेस्ट कंटेनर जे शिप्स आहे त्यांना अट्रॅक्ट करेल. त्याच्यामुळे काय होईल? आधी काय होत होतं? अवॉइड करत होते, कारण की तिथे हँडल करण्यासाठी जे वेसल्स आहे ते हँडल करण्यासाठी तिथे इनफ काही हार्बर्स नव्हते, म्हणून ते आधी अवॉइड करत होते. त्यामुळे आता त्याला काय करणार आहे? जे वर्ल्ड लार्जेस्ट कंटेनर शिप्स आहे एक्सपेक्टेड आहे की अट्रॅक्ट होईल म्हणून. ओके, तर बिगेस्ट शेअर इन इंटरनॅशनल मार्केट काय आहे? 20,000 crore इन्व्हेस्टमेंट. ओके, इन द पोर्ट विल अलाउ करणार आहे? इंडिया टू ग्रॅब अ बिगर शेअर ऑफ द इंटरनॅशनल मरीटाईम ट्रेड करंटली डॉमिनेटेड बाय चायना. तर जे अदानी ग्रुपचं विझिंगम पोर्ट जे आहे त्याला काय करण्यात आलेलं आहे? त्यांनी रिसिव्ह केलेला आहे अप्रुव्हल शिपिंग मिनिस्ट्री कडनं, जे की काय ऑपरेट करणार आहे? ऑपरेट ॲज इंडियाज फर्स्ट ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणून ते ऑपरेट करणार आहेत. ओके, आणि इंडियाज फर्स्ट फुल फ्लेज डीप वॉटर ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणून पण ते नंतर ओळखल्या जाईल. तिथे काय होणार आहे? जे कार्गोज आहे ते कार्गोज फर्स्ट शिप मधनं सेकंड शिपला ट्रान्सफर करण्यात येईल आणि त्यांच्या डेस्टिनेशनवर पाठवण्यात येईल. सोबतच वर्ल्डचे जे बिगेस्ट ट्रान्सशिपमेंट पोर्ट कोणते आहे? ते आहे सिंगापूरमध्ये, शांघाईमध्ये, शेंझेन, बुसान आणि हाँगकाँग मध्ये. ओके, आणि एक्सपेक्टेड आहे की
जे पण लार्जेस्ट कंटेनर शिप्स आहे, वर्ल्ड लार्जेस्ट कंटेनर शिप्स, तर ते अट्रॅक्ट करेल, पोर्ट त्याला अट्रॅक्ट करेल. ओके, आधी तिथे त्याला जे कार्गोज आहे त्याला हँडल करण्याकरता तिथे वेसल्स नव्हते जास्त, म्हणून ते आधी लार्जेस्ट कंटेनर्स तिथे येत नव्हते, पण आता अट्रॅक्ट करेल. ओके, त्याच्या कारण की त्यांना बनवण्यात आलेलं आहे फुल फ्लेज डीप वॉटर ट्रान्सशिपमेंट पोर्ट बनवण्यात आलेला आहे, म्हणून आता एक्सपेक्टेड आहे की जे शिप्स आहे त्या तिथे येईल त्या पोर्टवर. बघूया नेक्स्ट. आता नेक्स्ट जे आहे, गिल्स्पी यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे पाकिस्तान मेन्स टेस्ट कोच म्हणून. ओके, आणि क्रिस्टी यांना बनवण्यात आलेला आहे व्हाईट बॉल कोच. बघूया, जेसन गिल्स्पी यांना, जे काय आहे द फॉर्मर ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर आहे, यांना पाकिस्तान काय अनाउन्स केलेलं आहे, पाकिस्तान न्यू टेस्ट कोच म्हणून त्यांना बनवण्यात आलेला आहे. ओके, आणि जे फॉर्मर साऊथ आफ्रिकाचे बॅटर आहे गॅरी क्रिस्टी यांना काय बनवण्यात आलेलं आहे, व्हाईट बॉल कोच त्यांना बनवण्यात आलेला आहे, त्यांना अप्रोच करण्यात आलेला आहे. अझर महमूद who has been appointed on a temporary basis for the न्यूझीलंड सिरीज, ते जे टेम्पररी बेसिसवर त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं होतं न्यूझीलंड सिरीज करता, कोणाला, अझर महमूद यांना, तर ते काय करेल, ते त्यांचं काम कंटिन्यू करेल आणि असिस्ट करेल, असिस्टंट कोच सगळ्या फॉर्मॅट, इन ऑल फॉर्मॅट्स मध्ये ते काय करेल, असिस्टंट कोच करेल. तर जे 3 कोचेस आहे त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे, 2 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे 3 कोचेसला, आणि थ्रू अ रिक्रुटमेंट प्रोसेस थ्रू त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. तर द पोझिशन ऑफ हेड कोच, जे की वॅकंट होती ग्रँट ब्रॅडवन. ओके, जेव्हा त्यांनी काय केलेलं होतं, सकलीन मुस्तक लास्ट इयर ज्यांनी काय केलेलं होतं, हु टूक ओव्हर फ्रॉम सकलेन मुस्तक लास्ट इयर, त्यांनी क्विट केलेलं होतं जानेवारी मध्ये, कशा, टू जॉईन ग्लॅमोर्गन ऍज अ हेड म्हणून. तर तेव्हापासून जी हेड कोचची जी सीट होती ती काय होती, वॅकंट होती. तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डने काय केलेलं आहे, अप्रोच केलेला आहे अदर हाय प्रोफाईल नेम्सला, ज्याच्यामध्ये इन्क्लूड होते शेन वॅटसन, ज्यांनी काय केलेलं, त्या रेस मधनं माघार घेतलेली आहे. ओके, म्हणजे त्यांनी हाय प्रोफाईल नेम्सला अप्रोच तर केलं होतं, जसं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे शेन, पण त्यांनी काय केलेलं, त्या रेस मधून ते बाहेर निघालेले. नेक्स्ट आहे की क्रिस्टीन जे आहे ते एक्सपेक्टेड आहे की जे इंग्लंड टूर जे आहे, इंग्लंड टूर जे राहणार आहे तेव्हा ते त्यांचा चार्ज जो आहे ते टेक ओव्हर करेल आणि फीचर करेल 4 मॅचेस, जे T20 इंटरनॅशनल सिरीज होणार आहे लीड्स मध्ये 22 मे पासून, तिथे ते काय करेल, 4 मॅचेस मध्ये फीचर होईल. हे झालं कशाबद्दल, की अपॉइंट करण्यात आलेला आहे गिल्स्पी यांना पाकिस्तान मेन्स टेस्ट कोच म्हणून, आणि क्रिस्टीन यांना व्हाईट बॉल कोच हे बनवण्यात आलेलं आहे. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट आहे फॉर्मर युनियन मिनिस्टर जे आहे बीजेपी लीडर व्ही श्रीनिवास प्रसाद यांचं निधन झालेलं आहे. चामराजनगर MP, ओके, तिथले काय ते फॉर्मर युनियन मिनिस्टर आणि बीजेपी लीडर व्ही श्रीनिवास प्रसाद यांचं निधन झालेलं आहे बेंगलुरू मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांनी काय केलेलं होतं, त्यांच्या पॉलिटिकल रिटायरमेंट त्यांनी अनाऊन्स केलेलं होतं कधी, 17 मार्चला त्यांनी त्यांचं पॉलिटिकल करिअर जे आहे पॉलिटिकल रिटायरमेंट अनाऊन्स केलेलं होतं, आणि त्यांची ते काय होती, गोल्डन जुबली होती पॉलिटिकल करिअर मधली, मार्किंग द गोल्डन जुबली फॉर हिज पॉलिटिकल करिअर. त्यांचं रेसिडेन्स कुठे आहे, मैसूर मध्ये जयलक्ष्मीपुरम. ओके, मैसूरच्या जयलक्ष्मीपुरम मध्ये त्यांचं रेसिडेन्स आहे, आणि तिथे ऑलरेडी म्हणजे तिथे आता पण ऍक्टिव्ह होते ते विथ पॉलिटिकल एंगेजमेंट. तर M व्यंकटय्या आणि DV उत्तमा यांचे ते सन होते.
6 6 जुलै 1947 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. ओके. आणि त्यांनी त्यांची जे इलेक्शन्स मध्ये म्हणजे पॉलिटिकल जर्नी त्यांनी कधी स्टार्ट केलेली, 17 मार्च 1974 मध्ये त्यांनी त्यांची पॉलिटिकल जर्नी जी आहे ती स्टार्ट केलेली. बाय इलेक्शन कृष्णराज असेंब्लीमध्ये, कृष्णराज असेंब्ली मधून त्यांनी त्यांची पॉलिटिकल जर्नी स्टार्ट केलेली होती. आणि काय होते ते अपक्ष म्हणून ते होते. ओके. इंडिपेंडेंट होते, ऍज अन इंडिपेंडेंट. ओके. आणखी काय होते ते असोसिएटेड होते. कोणत्या संघासोबत ते असोसिएटेड होते? खूप काळापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघासोबत ते असोसिएटेड होते. कधीपर्यंत? 1972 पर्यंत. ओके. आणि वॉज ऍक्टिव्ह इन जनसंघ अँड अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या सोबत ते पण असोसिएटेड होते. त्यांचे जे पॉलिटिकल स्टॅच्युअर ऍज अ दलित लीडर म्हणून त्यांनी काय केलेलं, काम केलेलं. आणि त्यांना ही वॉज ऍडमायर्ड फॉर हिज इंटेलेक्च्युअल परस्युट्स. ओके. त्यांनी आणखी काय कुठे सर्व्हिस दिलेली आहे? 1999 to 2004 या काळामध्ये त्यांनी युनियन मिनिस्टर म्हणून सर्व्हिस दिलेली आहे, जेव्हा ए बी वाजपेयीच्या कॅबिनेटमध्ये. ओके. त्यांनी रिप्रेझेंट काय केलं होतं तेव्हा? लोक जनशक्ती MP. तेव्हा ते रिप्रेझेंट करत होते लोक जनशक्ती MP. ऍडिशनली ही वॉज इलेक्टेड ट्वाइस ऍज अ MLA. MLA म्हणून 2दा ते इलेक्ट झालेले आहे आणि सर्व्हिस दिलेली आहे ऍज कर्नाटक रेव्हेन्यू मिनिस्टर म्हणून. तर हे सगळं त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी काय काय काम केलेलं, कुठे कुठे सर्व्हिस दिलेली आहे, हे सगळं या न्यूज मध्ये आपलं कव्हर झालेलं आहे. आणि कोण होते ते? फॉर्मर युनियन मिनिस्टर होते आणि BJP लीडर होते V. श्रीनिवास प्रसाद. यांचं निधन झालेलं आहे वयाच्या ओके, ते बघूया आपण. आणि त्यांची ते गोल्डन जुबली होती तेव्हा त्यांनी काय केलं, त्यांचं रिटायरमेंट, पॉलिटिकल रिटायरमेंट अनाऊन्स केलं होतं 17 मार्चला. ओके. बघूया नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट न्यूज जी आहे, वर्ल्ड फर्स्ट इमेज ऑफ स्पेस डेब्रिस, जे की कॅप्चर केलेली आहे बाय जपान ऍस्ट्रोस्केलने. आता डेब्रिस म्हणजे काय? डेब्रिस काय असते? जे पण पार्टिकल्स असतात. ओके. रॉकेटचे काही पार्टिकल्स असतात किंवा काही स्पेस क्राफ्टचे पार्टिकल्स, आणि जे वर्किंग मध्ये नाही आहे स्पेसमध्ये, तर ते म्हणजे डेब्रिस असते. तर ऍस्ट्रोस्केल जापान INC, जी की आहे सबसिडरी ऑफ ऍस्ट्रोस्केल होल्डिंग INC, तर त्यांनी काय केलेलं आहे, अनवील केलेलं आहे फर्स्ट पब्लिकली रिलीज इमेज ऑफ स्पेस डेब्रिस कॅप्चर थ्रू. कशाने कॅप्चर थ्रू केलेलं आहे? रेंडर्स अँड प्रॉक्सिमिटी ऑपरेशन, RPO. ओके. हे काय? दिस हिस्टोरिक इमेज जे आहे ते टेकन बाय देअर कमर्शियल डेब्रिस इन्स्पेक्शन डेमॉन्स्ट्रेशन सॅटेलाइट. तर कशाने इमेज, जे हिस्टोरिक इमेज आहे ते कशाने घेण्यात आलेली आहे, कशाने घेतलेली आहे ती? जे कमर्शियल डेब्रिस इन्स्पेक्शन डेमॉन्स्ट्रेशन सॅटेलाइट जे आहे, जिचं नाव काय आहे? ऍक्टिव्ह डेब्रिस रिमूव्हल बाय ऍस्ट्रोस्केल जापान. तर त्याला काय म्हटलं जाते? ऍक्टिव्ह डेब्रिस रिमूव्हल बाय ऍस्ट्रोस्केल जापान हे त्याला म्हटलं जाते. यांनी ती हिस्टोरिक इमेज काय कॅप्चर करण्यात आलेली आहे. तर द ADRASJ जे स्पेसक्राफ्ट आहे वॉज सिलेक्टेड बाय जॅपनीज स्पेस एजन्सी JAXA फॉर फेज 1. ओके. फेज 1 साठी जे आहे ते जॅपनीज स्पेस एजन्सी आहे ते JAXA त्यांनी सिलेक्टेड बाय म्हणजे सिलेक्ट केलेली आहे. ओके. तर काय होईल नंतर? ऑफ इट्स कमर्शियल रिमूव्हल ऑफ डेब्रिस डेमॉन्स्ट्रेशन प्रोग्राम. तर ऍस्ट्रोस्केल जापान जे आहे ते कशासाठी रिस्पॉन्सिबल राहणार आहे? फॉर डिझाईन, मॅन्युफॅक्चर, टेस्ट, लॉन्च अँड ऑपरेशन ऑफ ADRASJ. तर यासाठी ऍस्ट्रोस्केल काय जापान रिस्पॉन्सिबल राहणार आहे. ओके. तर हे काय झालं? जे ऍस्ट्रोस्केल जापान आहे त्यांनी काय केलं आहे, वर्ल्ड फर्स्ट इमेज ऑफ स्पेस डेब्रिस जे आहे ते कॅप्चर केलेलं आहे जापानच्या ऍस्ट्रोस्केलने.
आणि त्याला काय म्हटलं जाते, ज्यांनी ते हिस्टोरिक इमेज घेतलेली आहे ते आहे ऍक्टिव्ह डेब्रिस रिमूव्हल बाय ॲस्ट्रोस्केल जापान. ओके, नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट जे आहे, दुबईचे रूलर शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी अनाऊन्स केलेला आहे आणि ज्या गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे, अप्रुव्हल दिलेलं आहे डिझाईन करण्यासाठी न्यू पॅसेंजर टर्मिनल ऍट अल मक्तूम इंटरनॅशनल एअरपोर्ट, ज्याची वर्थ किती राहणार आहे, त्याची वर्थ राहणार आहे $34.85 बिलियन. ओके, तर हे अल मक्तूम काय इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, ते काय राहणार आहे, ते काय बनवण्यात म्हणजे वर्ल्ड लार्जेस्ट एअरपोर्ट ते बनवणार आहेत. ओके, ज्याच्यामध्ये किती त्याची कॅपॅसिटी किती राहणार आहे, हँडलिंग अप टू 260 मिलियन पॅसेंजर, 260 मिलियन पॅसेंजर्स ते हँडल करू शकणार आहे. एवढा मोठा एअरपोर्ट ते तयार करणार आहेत, वर्ल्ड लार्जेस्ट. ओके, इट विल बी 5 टाइम्स द साइज ऑफ करंट दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर आता जे करंट दुबईचे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे त्याच्या 5 टाइम्स साईजने मोठं, ते काय 5 टाइम्स साईज मोठं एअरपोर्ट ते तयार करणार आहेत. ही ऍडेड दॅट इन द कमिंग 10 इयर्स, म्हणजे येणाऱ्या 10 वर्षामध्ये जे पण ऑपरेशन्स दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर होणार आहेत तर ते ट्रान्सफर करणार आहे अल मक्तूम या एअरपोर्टवर. ओके, ज्याच्यामध्ये काय राहणार आहे, 5 पॅरलल रनवेज राहणार आहे, 5 पॅरलल रनवेज राहणार आहे आणि किती अकोमोडेट करणार आहे, 400 टर्मिनल गेट्स त्या एअरपोर्टला राहणार आहे. ओके, 260 मिलियन पॅसेंजरची ते हँडलिंग कॅपॅसिटी राहणार आहे एअरपोर्टची, सोबतच 5 पॅरलल रनवेज राहणार आहेत आणि 400 टर्मिनल गेट सुद्धा त्यामध्ये राहणार आहेत त्या एअरपोर्टमध्ये. The airport is set to become the new hub for Emirates. Okay, the leading carrier आणि budget counterpart Fly Dubai, alongside all the other airlines partners linking Dubai with the rest of the world. तर वर्ल्ड लार्जेस्ट एअरपोर्ट जे आहे ते तयार करण्यात येणार आहे दुबईमध्ये, जे दुबईचं करंट इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याच्या 5 पट मोठं असं एअरपोर्ट ते बनवण्यात येणार आहे. आणि त्याची वर्थ किती लागणार आहे, वर्थ किती आहे, $34.85 बिलियन त्या इंटरनॅशनल एअरपोर्टची वर्थ आहे. ओके, तर आणि कोणी अनाऊन्स केलेला आहे, कोणी अप्रूव्ह केलेला आहे, जे दुबईचे रूलर आहे शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी अनाऊन्स केलेला आहे, त्यांच्या गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलेला आहे आणि अप्रुव्हल दिलेली आहे त्याचं डिझाईन करता. जे न्यू पॅसेंजर टर्मिनल अल मक्तूम एअरपोर्ट आहे त्याचं डिझाईन करता त्यांनी काय केलेलं आहे, अप्रुव्हल दिलेला आहे. क्वेश्चन्स बघून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, who has been named as the regional winner for the Middle East and North Africa in 2024 Cambridge Dedicated Teacher Award. कोणाला देण्यात आलेला आहे कॅम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड, जीना जिस्टस यांना. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रिसेंटली द इंडियन कॉन्टिजेंट हॅज वोन हाऊ मेनी गोल्ड सो फार इन द आर्चरी वर्ल्ड कप इन शांघाय. तर जे आर्चरी वर्ल्ड कप शंघाईमध्ये झालेलं तिथे इंडियन कॉन्टिजेंट्सला किती गोल्ड मिळालेले आहे, गोल्ड मेडल्स, तर 5 गोल्ड मेडल असे मिळालेले आहे आणि टोटल गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ मिळून असे टोटल 8 मेडल्स मिळालेले आहे. नेक्स्ट, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज द डेप्युटी प्राईम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान. तर कोणाला अपॉइंट करण्यात आलेलं आहे डेप्युटी प्राईम मिनिस्टर पाकिस्तानचं, इशक दर यांना. नेक्स्ट, साऊथ कोरियन टॉप कार मेकर हुंडई मोटर्स आणि त्यांची पार्टनर किया यांनी साइन केलेला आहे अग्रीमेंट कोणत्या चायनीज टेक जायंट सोबत डेव्हलप करण्याकरता टेक्नॉलॉजी फॉर कनेक्टेड कार्स. तर बैडू यांच्या सोबत अग्रीमेंट त्यांनी केलेला आहे हुंडई मोटर्स आणि कियानी. नेक्स्ट, विच पोर्ट ऑफ अदानी ग्रुप इन केरला. तर कोणतं पोर्ट आहे अदानी ग्रुपचं जे केरला मधलं,
ज्यांनी अप्रुव्हल रिसीव्ह केलेला आहे फॉर द शिपिंग मिनिस्ट्री. शिपिंग मिनिस्ट्री कडनं त्यांना अप्रुव्हल देण्यात आलेला आहे टू ऑपरेट ॲज इंडियाज फर्स्ट ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणून. तर कोणाला? विझिंजम पोर्ट याला अप्रुव्हल मिळालेला आहे आणि ते अदानी ग्रुपचं पोर्ट आहे. नेक्स्ट, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज द पाकिस्तान मेन्स टेस्ट कोच. तर पाकिस्तान मेन्स टेस्ट कोच यांना कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे? जॅसन ग्लिस्पाइन यांना. नेक्स्ट, बी श्रीनिवास प्रसाद हु पास्ड अवे रिसेंटली वॉज रिलेटेड टू विच फील्ड. कोणत्या फील्डचे होते ते? पॉलिटिक्स. ओके, पॉलिटिशियन होते ते. नेक्स्ट, ॲस्ट्रोस्केल जापान आयएनसी अ सबसिडरी ऑफ ॲस्ट्रोस्केल होल्डिंग आयएनसी ज्यांनी अनवील केलेला आहे फर्स्ट पब्लिकली अवेलेबल इमेज ऑफ स्पेस डेब्रिस जे टेकन बाय विच कमर्शियल डेब्रिस मॉनिटरिंग डेमॉन्स्ट्रेशन सॅटेलाइट. तर कोणती सॅटेलाइट होती ते ज्यांनी कॅप्चर केलेले आहे इमेजेस? ती होती ADRASJ. ADRASJ चा फुल फॉर्म काय आहे? ऍक्टिव्ह डेब्रिस रिमूव्हल बाय ॲस्ट्रोस्केल जापान. ओके. नेक्स्ट, अल मक्तूम इंटरनॅशनल एअरपोर्ट, द वर्ल्ड्स लार्जेस्ट एअरपोर्ट with a capacity of to handle 260 million passengers is located in which country. तर कोणत्या कंट्री मध्ये लोकेटेड आहे ज्याची किती कॅपॅसिटी आहे? 260 मिलियन पॅसेंजरची कॅपॅसिटी आहे आणि 400 टर्मिनल गेट्स आहे. सोबतच किती पॅरलल रनवेज आहे? 5 पॅरलल रनवेज आहे. तर कुठे आहे ते? UAE मध्ये. मला सेशन आवडले असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि इंस्टाग्रामला पण जॉईन करा, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच आता न्यू नोटिफिकेशन येत आहे. तुम्हाला जर बॅचेस जॉईन करायचे असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. न्यू बॅचेस स्टार्ट झालेले आहे. दडानगर ब्रांचला पण बॅचेस स्टार्ट झालेले आहे आणि दाते कॉलेज ब्रांचला पण चालू झालेले आहे बॅचेस. सोबतच तुम्हाला जर इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा विजिट पण करू शकता इन्स्टिट्यूटला. ओके, थँक्यू.